मित्र हो, 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाचा आपल्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. काल 15 ऑगस्ट झाला आणि नेहमीप्रमाणे पाचगाव ग्रामपंचायतच्या दारात झेंडावंदन झालं आणि पाचगाव शाळेमध्ये सुद्धा झेंडावंदन झालं. आज या झेंडावंदनाला आमच्या दृष्टीनं विशेष असं महत्व का होतं, तर आजचं जे झेंडावंदन झालं ते माझ्या बायकोच्या हस्ते आज झेंडावंदन झालं. त्याचं असं आहे मित्रांनो, की पाचगाव ग्रामपंचायतची डेप्युटी सरपंच म्हणून माझी बायको आता सध्या कार्यरत आहे आणि तिच्या हस्ते आज झेंडावंदन करायचा असा निर्णय हा पाचगाव मधल्या ग्रामस्थांनी घेतला आणि खरोखरच मला आज अतिशय आनंद होतोय की तिच्या हस्ते आज झेंडावंदनाचा कार्यक्रम पार पडला आणि पाचगावकरांचे हे उपकार आहेत. हे उपकार मी कुठल्याही परिस्थितीत विसरू शकणार नाही. अशा पद्धतीचे उपकार पाचगाव ग्रामवासियांनी आज आमच्यावर केले. तर मित्र, 2007 ला आमची पत्नी पहिल्यांदा निवडून आली. तर राजकारण हा आमचा काही तसा पार्श्वभूमी नाहीये. राजकारणाचा आमचा काही इतिहासच नाही. पण तत्कालीन पंचायत समिती सदस्य दिलीप जाधव यांच्या अध्यक्षतेखाली भैरवनाथ उपनगर विकास आघाडी त्यांनी स्थापन केली आणि आम्ही एससी असल्यामुळं एससी ही एक आरक्षित असलेली सीट म्हणून त्यांनी स्वतः आम्हाला त्या ठिकाणी उभा केलं. आणि तुम्हाला सांगायचं मित्रांनो, की 2007 ची जर का इलेक्शन तुम्ही बघितला, की त्याच्यानंतर कधी आयुष्यात माझ्या मी तशा पद्धतीची इलेक्शन राजकारणात बघेन असं मला वाटत नाही. कारण का कुठंही दंडुकशाही नाही, दडपशाही नाही आणि पैशाचा 1 रुपया सुद्धा कुणाला देणं घेणं नाही. मित्रांनो बघा, म्हणजे मी तुम्हाला काय सांगतो, की पैशाचं 1 रुपये देणं घेणं नाही. म्हणजे जेवणाचा काय प्रश्नच येत नाही. फक्त नेत्याच्या मर्जी खातर आणि नेत्यावर असलेल्या प्रेमा खातर लोक राबत होते आणि तो ज्या त्या गटाचा तो आपापल्या नेत्याच्या मर्जी खातर आणि आपापल्या नेत्याच्या प्रेमा खातर राबत होता. आणि गट तट हा जोरात असल्यामुळं की अक्षरशः माणसं एकामेकासंगानं बोलायचीच पण नाहीत, अशा पद्धतीचं त्यावेळेचं राजकारण होतं. मला आज देखील आठवतंय मित्रांनो, की मतदानाच्या दिवशी आम्ही कांदा पोहे केले होते आणि कांदा पोहे हेच त्यावेळी आपल्या ग्रुपच्या मेंबरना जेवण होतं. नाहीतर ग्रुपच्या मेंबरना जेवण काय, तर कुठल्याही पद्धतीचं आमिष किंवा काही आम्ही दिलं नाही. आणि 2007 ची इलेक्शन आम्ही निवडून आलो आणि पाचगावच्या राजकारणामध्ये आमची एंट्री झाली. आणि त्याच्यानंतरची जे राजकारण झाले मित्रांनो, ती राजकारण मात्र तुम्ही काय, म्हणजे तुमच्याकडे पण तशीच होत असणार आहे आणि आता इकडे आमच्याकडे पण तशीच होत असणार आहे. राजकारणी लोकांच्या म्हणजे समाजकारणी करणारे लोक कमी आणि पैसेवाले लोकांची एंट्री झाली त्याच्यामध्ये जास्त. आणि त्यामुळं मित्रांनो, की जे काय लोकांचं काम पण व्यवस्थित होत नसल्यामुळं, म्हणजे लोकांचं काम तरी कसं होणार हो? जर का मतागणित जर का तुम्ही घरी किती लोक आहेत तेवढी आकडाच जर का लिहून जर का तुम्ही देत असाल आणि तेवढे पैसे जर का तुम्ही घेत असाल, तर तुम्हाला कामाची तरी अपेक्षा कशी ठेवायची, असा पण विषय आहे. आणि त्याच्यानंतरचं राजकारण हे सगळं पैशावर होत गेलं. त्यामुळं आम्ही पुढली इलेक्शन हारलो. असू दे, कसं आहे, हार जीत ही होत जाते. माणसाला जिंकता येतं तसं हारही पचवायची माणसाची ताकद असावी लागते. पुढली इलेक्शन परत आम्ही आमच्या पॅनेलच्या वतीनंच लढलो. आम्ही स्वतः लढलो नाही, पण आम्ही थर्ड मेंबरला उभा केलो होतो, तो जिंकून आला. आणि आताची ही जी इलेक्शन आहे, ही इलेक्शन परत एक वेगळ्या ठिकाणी आरक्षित
मतदारसंघ झाल्यामुळं आम्ही त्या ठिकाणी लढलो आणि परत निवडून आलो. आज पाचगावची जर का तुम्ही भौगोलिक परिस्थिती आणि पाचगावचं पॉप्युलेशन बघता, की पाचगावमध्ये जवळजवळ 20,000 मतदार आहेत. म्हणजे बघा 20,000 मतदान आहे. एका वॉर्डला साधारण 3,000 ते 3,200 मतदान एवढं एका वॉर्डचं मतदान असते. आणि रचना आणि भौगोलिक परिस्थिती पण त्या पद्धतीने असते. त्यामुळे ह्या टोकासनं त्या टोकासनंही ग्रामपंचायत सदस्यांना जायचं म्हणजे तेवढं सोपं काम नसतं. आज जिल्हा परिषदच्या माध्यमातून किंवा डायरेक्ट केंद्र सरकारने ग्रामपंचायतला निधी उपलब्ध केल्यामुळं ग्रामपंचायतची थोडी चांगली तरी कामं होतात. त्या दृष्टीने मला वाटतंय की आपल्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये कचरा, लाईट आणि पाणी याच्या दृष्टीने पाचगावची ग्रामपंचायत सगळ्यात सक्षम असेल. मित्र कोणीही काही म्हणू दे, मी तुम्हाला सांगतो की पाचगाव मध्ये जो रहिवासी आहे त्या समर्थक विरोधक म्हणजे 2 आघाड्या आहेत. इथं भाजप आहे, इथं काँग्रेस आहे. कोणालाही विचारा की त्या म्हणजे आपल्या समर्थकाला की बाबा खरोखर पाचगाव मध्ये विकास आहे की नाही, तर तुम्हाला तो निश्चित सांगेल की अरे बाबानो, पाचगाव सारखा विकास कमी लोकसंख्या असलेल्या गावात सुद्धा नाही. तर अशा पद्धतीनं पाचगाव मध्ये मित्रांनो विकासाचा काम आहे. ग्राउंड म्हणजे आपल्या मुलांना खेळायला एवढं मोठं ग्राउंड आहे पाचगाव मध्ये, तर अतिशय मोठं ग्राउंड पाचगावला आहे. तर मित्रांनो, ही झाली आमची राजकीय पार्श्वभूमी. या राजकीय पार्श्वभूमीला धरूनच आज असं मी तुम्हाला सांगितलं का आजचा जो दिवस होता तो आमच्यासाठी फार महत्वाचा दिवस होता. आज एका महिलेला तर सोडून द्या, म्हणजे एक एससी कुटुंबातून आपण जन्मलेल्या महिलेला ग्रामपंचायतचं सदस्य करून आणि त्यांना एक पाचगाव सारख्या गावचा एवढ्या मोठ्या गावचं झेंडावंदनाचा मान देणं ही काय मित्रांनो साधी गोष्ट नसती. झेंडावंदनाचा मान हा कुणाला आपण आयऱ्या मिळत नसतोय. त्याच्यासाठी की म्हणजे बरेच गोष्टी माणसानं त्यागलेल्या असतात. तर अशा परिस्थितीमध्ये आजचा हा आमचा झेंडावंदनाचा कार्यक्रम झाला आणि आम्हासनी एक आनंदाचे आणि सुखद असा धक्का मिळाला. तरी मित्रांनो, यामध्ये आमच्या पाचगावचे सर्व सदस्य आणि सर्व मंडळींचा हात आहे. आणि जर का माझं चॅनल तुम्हाला आवडलं असेल तर तुम्ही आणि व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही मला निश्चित सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. मी असेच व्हिडिओ तुमच्यापर्यंत घेऊन येत जाईन. धन्यवाद. जय हिंद.